नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. भक्तांनो, पैसा आहे म्हणून उधळू नका, नाहीत म्हणून खोटं सांगू नका, बोलता येत नाही म्हणून बरगळू नका, बोललं पाहिजे त्यावेळेस बोलती बंद करू नका, हात आहेत म्हणून उगारू नका आणि गरजेला हात बांधून उभारू नका, हसता येतं म्हणून दात दाखवू नका, हसतानाही संकुचपणा बाळगू नका, खाता येत नाही म्हणून अन्न सोडून खाऊ नका, खाल्लेलं सगळंच पचेल असे समजू नका, पिता येत नाही म्हणून पिऊ नका, आईच्या दुधाची किंमत विसरू नका, जन्माला आले म्हणून जगू नका, बोज म्हणून जगाला जगलं समजू नका. माऊली म्हणतात, दुःखी आहे पण कोणावरती नाराज नाही, चिडचिड होते पण राग नाही. जीवनामध्ये प्रत्येक हा क्षण आनंदाचाच असतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमची असंच आनंदाने जावे. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचेच असते. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जाण्यातील किंवा जगण्यातील रंगत वाढत जात असते. वेळ निघून जाते. आपले घर, आई वडील, घरचे जेवण, फ्रेंड्स यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला समोर असतात, त्यांची किंमत कळत नसते. पण एकदा की ती गोष्ट दूर झाली, दिवसेनाशी झाली, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व किती व्हॅल्युएबल होतं हे लक्षात यायला सुरुवात होते. टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे किंवा तिच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. लक्षात असू द्या, लोकांना जास्त हुशार करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण लोक आपल्याकडूनच शिकतात, नंतर आपलाच टांगा पालटी करायला बघतात. अवघड कार्यक्रम आहे आजकालच्या दुनियेचा. स्वामी भक्तांनो, जर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. स्वामी सांगतात, देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, आपण आपल्या कर्मापासून मात्र घाबरून राहा. कारण शिवा किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ न ते चुकता परत आपल्याकडे येणाऱ्या चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकलेला नाही. आपण तर एक सामान्य जीवन जंतू आहोत. जिथे आपण ठेव लागून पडतो तिथेच सुरुवात होते. सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेस शरीर जपायला शिकवते आणि मनाची ठेस माणसं ओळखायला शिकवते. लक्षात असू द्या, घड्याळाचं काय आणि माणसाचं काय. आतलं तोल सांभारणं चाक नीट राहिलं की फार पुढचेही जाण्याची भीती नाही आणि फार मागेही पडण्याची भीती नाही. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही, एकमेव उपाय म्हणून पाहतील. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू या कलाकृतीत चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कलाशक्ती, ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधन, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. लक्षात असू द्या, संकट किती आहे हे महत्त्वाचं नसतं, वेळेला कोण उभा आहे हे महत्त्वाचं असतं. वेळेनं दाखवलं, काळाने शिकवलं, नकाराने वाढवलं, अपमानाने घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले, त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणीच नाहीये. एकटं एकटं चालताना आपलं गाणं गात जावं, आतल्या आतल्या पावसात डोळे मिटून न्याहात जावं. भिजलेल्या मातीला निर्मितीचे ध्यास असतात, सोबतीला आखरेपर्यंत आपलेच फक्त श्वासच असतात. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मन मोकळेपणाने आपण त्यांना आपले सुख दुःखे सांगतो. त्याच लोकांकडून त्यांच्या गावभेट बोंबाटा देखील होत असतो. कोणाच्या असल्या नसल्याने कोणालाही फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल आणि नसाल तर पर्याय म्हणून शोधला जाईल. 2 घडीच्या डावात शेवटपर्यंत उत्सुकता टिकून ठेवणारं पण तितक्याच चपळाईनं आभाळात पोहोचलेल्या अस्तित्वाला
जमिनीवर आणून सोडणारं एकमेव शाश्वत सत्य म्हणजे जीवन असतं. सगळीच कामं शक्तीने होत नाहीत. काही ठिकाणी सहनशक्तीही वापरावीच लागते. एकदा मीपणा विगळून पहा. जेव्हा कोणीही घेणार नाही, तेव्हा समजेल किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं. कारण एक शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो, जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्याला मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही. सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा, जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवू शकेल. जेवढा पैशांचा धावा करतात, तेवढा धावा देवांचाही करत जा. कारण तुम्ही कमवलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं. आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात नाही. आपल्या मनात वेगळ्या भावना असतात. आपल्या चेहऱ्यावर त्यांच्या या गंपतात आपण लागू देत नाही. प्रियसनी, आपली नेहमी युद्ध चाललेली असतं. अभिमानाला कधीच तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधीच मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्यांचे कारण असे आहे. अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच उद्योगतीकडे जाऊ देणार नाही. आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून होत आहे तेच योग्य आहे. जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं. नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत. जी माणसं सोबत आहेत आपल्याला त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून जगायचं असतं. तुम्ही स्वतःची वाट स्वतः निर्माण केली तर परमेश्वराजवळ, सत्याजवळ किंवा वास्तव्याजवळ जाऊन पोहोचाल. पावला पावलानेच रस्ता तयार होतो. अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट अरण्यात सापडले आहात. मार्ग सांगायला कोणी नाही आणि हातात नकाशाही नाही. चहूबाजूनी उंचच उंच वृक्ष. केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करता. तुमच्या या शोधामुळेच वाट तयार होते. राग त्याच व्यक्तीवर करावा ज्याला आपलं मन मानतो आणि प्रेम त्यांच्यावरच करावं जो त्यांची चुकी नसतानाही आपल्याकडे माफी मागतो. कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशी नातं महत्त्वाचे वाटत असते. माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलत असणार आहेत. आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. स्वतःवर किती विश्वास असला की आपल्याला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, सद्दिशी कडीसुद्धा मनाजोगी जगणं, हातावर थापलेली भाकरी ठम्म फुगणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्या मनाचं त्याचं तेच असतं. आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहेत. कारण यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान, त्यातून जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस. येणारी प्रत्येक वादळी आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठीच असतात. लक्षात ठेवा, मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं. पण खरं सांगू का, आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं. कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं, हे एक सत्य आहे. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला तुमची काही अडचण असेल तर नक्कीच कळवा. नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नये. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल, ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरातील सौंदर्य श्रीमंत असला पाहिजे. कारण बाह्य सौंदर्य वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला आखरीच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते. सुख ही एक मानसिक सवय आहे. ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. तुमच्या सुखी राहण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीत. ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल. प्रत्येक वेळी सरकारच्या तिजोरीकडे बघण्यापेक्षा देवाच्या नावाने प्रत्येक धर्माने तिजोरीत जमा केलेली कोट्यवधी रुपये बाहेर काढले पाहिजेत. लाखो माणसं मरत असताना तिजोरीत पैसे दाबून ठेवणारा कुठलाच धर्म आदर्श नसतो. माणसं जगली तर धर्म जगेल, एवढी साधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्याची पारिभाषाच काही वेगळीच असते. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं. मग समाजाच्या पलीकडेही उत्तर आपल्याला मिळून जातं. टिळा टोपी घालूनी माळा, म्हणती हम्मी साधू. दया धर्म चिंते नाही ते जाणावे भोंदू. कलियुगी घरोघरी संत झाले फार, विभी पोटासाठी हिंडती दारोदार. स्वामी भक्तांनो, आयुष्यात काही प्रार्थना वळसा घालून पुढे जाणं म्हणजे समाधानाला जवळ करणं असा याचा अर्थ होतो. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही, कारण जिथे समाधान असते तिथे आनंद हा असतोच. ज्याच्याजवळ निस्वार्थ असं माणुसकीचं धन असतं त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. दगडसुद्धा घडवतात या देशात वेगवेगळ्या आकारात, पण इथली माणसं काही घडवायला तयार नाहीत. गेल्या 3000 वर्षात इतके लोक येऊन सांगून गेले माणूस व्हा म्हणून, पण इथल्या लोकांनी त्यांचे सुद्धा दगड करून ठेवले. श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान. झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थच आहे. ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला, कारण झाडाची मुळे नव्हे तर पाने बदलत असतात. नातं काहीही असो, तो मोठ्या मोठ्या गोष्टीतून बोलून होत नसतं, ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन अधिक घट्ट होत असतं. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनाला पटेल तसं वागा, पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं कधीच वागू नका. कारण मनाचे भाव दिसून येत नाहीत, पण वेदना खूप होतात. वृक्ष देतात छाया, आई देते माया, वारा देते श्वास, फुल देतात वास, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी. दुःख असली कितीही तरी मधुर असावी हो वाणी. नेहमीच असतो सोबत काळ, सदैव लाभो आपणास ही शुभ सकाळ. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कालचक्र निसर्गाचे लहानपण वेळ आहे, ताकद आहे पण पैसा नाही. तरुणपण ताकद आहे, पैसा आहे पण वेळ नाही. म्हातारपण पैसा आहे, वेळ पण आहे, ताकद नाही. निसर्गाला तोड नाही, म्हणून आहे तो दिवस सुखात व आनंदात जगा. लक्षात असू द्या, आपल्याला चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसे आपल्या अवतीभोवतीच आहेत. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्याला महागारी चर्चिल जातं ते आपले व्यक्तिमत्व असतं. आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो. नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याचा मानसिकता हवी आणि नाते टिकायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी. ताकद आणि पैसा ही जीवनातील फळ आहेत, परंतु कुटुंब आणि मित्रप्रेम ही जीवनाची मूळ आहेत. प्रकृती, वेळ आणि संयम ही प्रत्येक दुखण्यावरची औषधे आहेत. जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. लक्षात असू द्या, व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षक पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नव्हे, तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजेच खरे व्यक्तिमत्व. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही. काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्षे लक्षात ठेवतील. स्पष्टीकरणात आपला वेळ वाया घालवू नका. लोकांना जे ऐकायचे असते ते लोक ऐकतातच. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रासच देणार. माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्याचा नसून मी जो काल होते त्यापेक्षा आज चांगले होण्याचा प्रयत्न मी करेन. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलेली तरीही नियतीने मांडलेला डाव आणि ठरविलेला शेवट आपल्याला हा स्वीकारावाच लागतो.
कोणाला काही देण्यासाठी माणसांची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असायला हवं. आपल्याजवळ काय व किती आहे यांना काही फरक पडत नाही. आपली विचार करण्याची पद्धत व नियतसुद्धा असली हवी. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून, तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होत असते. माऊली म्हणतात, आई बापाचे चरणसुद्धा कधीतरी पुजावे लागतात, कारण देवळात घातलेली लोटांगणे सदैव पावत नाहीत. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळते, तर कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. तुमची प्रगती, तुमची बुद्धी, तुमचे यश, तुमची कीर्ती वृद्धिंगत होत जावं. सुख समृद्धीचा बहार तुमच्या आयुष्यात कायम येत राहो. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसे. लक्षात असू द्या, मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. शोधणारा आहात तर काळजी करणारे शोधा, कारण गरजेपुरते वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतील. दगडाचं तर ठीक आहे, थोडं शेंदूर फासलं म्हणजे एकदा देव तरी करता येईल. माणसाला असा कोणता रंग द्यावा म्हणजे माणसाची माणूस बनवता येईल. मोडतोड करायला ज्ञान लागतं नाही, पण तडजोड करायला शहाणपण लागतं. प्रत्येक वेळी आपले सर्वच निष्कर्ष बरोबर असतीलच असे नाही. काही वेळा गैरसमज दूर ठेवून एकमेकांना समजून घेण्यात नात्याचे हित असते. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरे जा, कारण रोज पडलेल्या उन्हानं समुद्र काही आटत नाही. श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. आपली क्षमता, आपल्यातले प्लस पॉईंट्स, मायनस पॉईंट, प्लस पॉईंट जाणून घेतले, त्या सकारात्मक विचारांशी झालर जोडली की मनाला आपोआप प्रसन्नता येत असते. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे. नात्यांना पैशाच्या नजरेतून पाहू नका, कारण नातं टिकणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात. मनाच्या गांभीर्यातून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवलेत जातात. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, एक म्हण आहे, पाची बोटं सारखी नसतात. पण आणखीन एक सत्य आहे, खाताना सगळी एकच होतात. चिंता नाही, सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. गुलाब कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे कुठेही असली तर आठवणी येणारच. जगणं कोणाचं सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं. लक्षात ठेवा, सदिशी जीवनात नातं असणं आवश्यक आहे, पण त्या नात्यालाही जीव असणं गरजेचं आहे. एखाद्या जवळ आपल्याला अशा आठवणी देऊन जा की नंतर त्यांच्या जवळ आपला विषय तरी निघाला तर त्यांच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडं पाणी आलं पाहिजे. दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल तितकंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो. प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. आपण सगळ्यांशी चांगलं वागतो, हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत. पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात, हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत. लक्षात ठेवा, जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. माऊली म्हणतात, समर्थन आणि विरोध विचारांचा असावा, व्यक्तींचा नसावा. पोटा पाहण्यासाठी केलेला उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील जिथे विचार केला जातो, तिथेच माणुसकी सुंदर नातं तयार होत असतं. अप्रतिम सकाळच्या तुम्हाला अशीच शुभेच्छा देते. मन खंबीर असावं, निश्चित दृढ असावं, भूमिका कोणत्याही असोत, हेतू मात्र स्पष्ट असावं. स्वतःच्या व्यक्तिगतातून इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा. खरं दाखवण्याचं आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणतच असते. जात्याच्या खालचा दगड स्थिर राहतो, मात्र वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते तर दळण घडलेच नसते.
आत्मविश्वासाचा पाया स्थिर राहावा. मग त्यावरचा कर्माचा दगड प्राबल्य गतीने फिरत राहिला तरी संकटे, चिंता, काळजी यांचे पीठच होत असते. आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांची मत नक्कीच घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढं. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.